हॅलो व्ह्यूअर्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज मला मम्मी पालक पनीर बनवायला शिकवत आहे. इथे पालक 2-4 पाण्याने चांगली धुवून घेतलेली आहे. आपण आता तिला 2 मिनिटं गरम पाण्यात उकळून घेऊ. पाणी गरम झालेलं आहे. आपण त्यात 2 मिनिटं पालक उकळून घेऊ. आता ही 2 मिनिटं शिजवून घेतलेली पालक आपण थंड पाण्यात काढून घेऊ. थंड पाण्यात पालक टाकल्याने त्याचा कलर जसाच तसा राहतो, बदलत नाही. आता आपण याची पेस्ट बनवून घेऊ. चार तुकडे अद्रकचे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, 4 काजू. मी इथे एक टोमॅटोची प्युरी बनवून घेतली बारीक चांगली आणि याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण पनीर बाहेर काढून घेऊ. त्यात 1 चमचा तूप टाकून घेतलेलं आहे. त्यात आपण पनीर 1 मिनिट रोस्ट करून घेऊ. याचा कलर चेंज झालेला आहे, गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आपण गॅस बंद करून घेऊ आणि याला काढून घेऊ. पनीर तळलेली कढई घेतलेली आहे आणि त्यात मी 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तापल्यावर आपण त्यात जिरं टाकून घेऊ. जिरं तळले आपण आता त्यात 2 तेजपान टाकून घेऊ आणि इथे मी 2 लवंग आणि 1 विलायची घेतलेली आहे. तर आपण आता कांदा टाकून घेऊ. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊ. टोमॅटो प्युरी आपण 1 मिनिट परतून घेऊ. मग त्यात मसाले घालू. आपण यात 1 छोटा चम्मच हळद टाकून घेऊ. 1 चम्मच धना पावडर, लाल मिरची टाकून घेऊ कारण आपण आधी हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहे पेस्टमध्ये, तर लाल मिरची थोडी कमीच घालायची. थोडा पनीर मसाला टाकून घेऊ. आणि थोडा गरम मसाला टाकून घेऊ. आपण यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ. कोरडे मसाले जळू शकतात म्हणून आपण 1-2 चमचा पाणी टाकून घेऊ. यात आपण थोडं 1-2 चमचा पाणी टाकून घेऊ मसाले शिजायला. आता आपले मसाले चांगले शिजलेले आहेत. आपण त्यात पालक प्युरी टाकून घेऊ. आपण यात थोडं पाणी टाकून घेऊ. पाणी सांभाळूनच टाकायचं, थोडंच टाकायचं. आता आपण याला 7 ते 8 मिनिट चांगलं शिजवून घेऊ.
आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आपण यात तळलेले पनीर टाकून घेऊ. आपण याला 4-5 मिनिट असं शिजवून घेऊ. 4-5 मिनिटापेक्षा जास्त शिजवायचे नाही, नाहीतर पनीर कडक पडतील. तर ही आपली पालक पनीर झाली तयार. या जेवायला पालक पनीर खायला.